तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र बोर्ड 9th क्लासमधील पहिला चॅप्टर सायन्स सब्जेक्टमधील पहिला चॅप्टर तो चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन. हा चॅप्टर शिकणार आहोत. ह्या चॅप्टरची सुरुवात करत असताना सर्वात पहिला प्रश्न पडतो आपल्याला, तो म्हणजे कोणता? व्हॉट इज मोशन? मोशन म्हणजे काय? तर मोशन म्हणजे काय? आता उदाहरणार्थ एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट सध्या काय हो एका टेबलावरती पडलेला आहे, बरोबर आहे. त्या ऑब्जेक्टची जर आम्ही पोझिशन चेंज केली आणि त्या ऑब्जेक्टला जर आम्ही इथं नेलं तर दॅट इज नोन ॲज मोशन. त्यालाच काय म्हणतो आम्ही? मोशन असं म्हणतो. तर मोशनची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? मोशनची डेफिनेशन काय सांगता येईल? मोशन इज अ चेंज ऑफ पोझिशन, change in the position of object with respect to surrounding. आता समजा हे जे बोर्ड आहे आपल्या समोरचा, हा बोर्ड कसा आहे? सध्या स्टेबल आहे. पण ही जी पेन आहे, ह्या पेनला जेव्हा आम्ही फोर्स लावतो तेव्हा ही पेनमध्ये काय पाहायला भेटते? आम्हाला मोशन पाहायला भेटते. तर पहिली पोझिशन काय पेनची पहिली पोझिशन आहे दॅट पोझिशन. तर चेंज इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. ह्या सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये जर ह्या पेनची पोझिशन चेंज होत असेल किंवा कोणत्याही ऑब्जेक्टची जर पोझिशन चेंज होत असेल तर त्या कंडिशनला आम्ही काय म्हणतो? मोशन असं म्हणत असतो. तर सर्वात मग दुसरा प्रश्न येतो की एखाद्या वस्तूची जर आम्हाला मोशन घडवून आणायची असेल, आता उदाहरणार्थ माझ्यासमोर एक चावी आहे, त्या चावीला मला काय करायचे? मोशनमध्ये आणायचे. तर या चावीला मोशनमध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागतं? या चावीवरती काय द्यावा लागतो? चावीवरती आम्हाला फोर्स द्यावा लागतो. तर एखाद्या वस्तूमध्ये जर आम्हाला मोशन आणायचं असेल तर त्या वस्तूला आम्हाला काय द्यावं लागतं? फोर्स द्यावं लागतं. अंडरस्टूड? तर एखाद्या वस्तूला आपण जोपर्यंत फोर्स देत नाही तोपर्यंत त्या वस्तूमध्ये चेंज होत नाही. अंडरस्टूड? तर दॅट इज अ सिम्पल इंट्रोडक्शन ऑफ मोशन. अंडरस्टूड? तर आम्हाला ह्या चॅप्टरमध्ये मोशनविषयी शिकायचं आहे. कशा असतात मोशनचे टाईप्स काय असतात? अंडरस्टूड? ह्या चॅप्टरमध्ये आम्हाला मोशन विषयीच माहिती शिकायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा आमच्या चॅप्टरमध्ये जो पहिला पॉईंट आहे, त्या पहिला पॉईंट काय हो? व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर अतिशय सोपा पॉईंट आहे मित्रांनो. आता मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे ना? एक्झाम्पल कसं आहे की एक दोन बहीण भाऊ असतात. बहिणीचं नाव शीतल असतं आणि भावाचं नाव काय असतं? प्रशांत असतं, बरोबर आहे ना? ह्या शीतलच्या घरापासून शीतलच्या मैत्रिणीचं घर म्हणजे तिचं नाव काय? संगीता. संगीताचं घर हे जवळपास 500 मीटर आहे. आणि संगीताच्या घरापासून त्यांच्या शाळेचं अंतर किती आहे? समजा 1200 मीटर आहे. अंडरस्टूड? दॅट इज द स्कूल. अँड डायरेक्ट शीतलच्या घरापासून शाळेचा डिस्टन्स किती आहे हो? शाळेचा डिस्टन्स आहे 1300 मीटर. मग आणि अजून एक तुमच्या पुस्तकामध्ये कंडिशन दिली आहे की देर इज अ समथिंग that is point A. Understood?
तर पॉईंट ए पासून आम्हाला पॉईंट बी पर्यंत जायचं आहे. तर पहिल्या कंडिशनमध्ये काय हो की पहिल्या कंडिशनमध्ये काय ह्या डायग्राममध्ये आम्हाला काय विचारलंय की एका व्यक्तीला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायचं आहे. तर ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाण्यासाठी तो कोणते कोणते मार्ग वापरू शकतो. एकतर कोणता मार्ग वापरू शकतो, एकतर हा मार्ग वापरू शकतो. म्हणजेच कोणता हो, एकतर हा मार्ग वापरू शकतो किंवा एकतर हा मार्ग वापरू शकतो. म्हणजेच कोणता, एकतर हा मार्ग वापरू शकतो किंवा हा एक शॉर्टकट पण वापरू शकतो. डायरेक्ट ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो. तर अशा प्रकारे किती मार्ग आहेत, किती पाथ आहेत, 3 पाथ आहेत. ठीक आहे ना. आपण 3 पाथचा वापर करू शकतो. आता हे जे डायग्राम आहे किंवा हे जे कंडिशन आहे की बाबा शीतल आणि प्रशांत ते ह्यांच्या घरापासून संगीताचं घर हे 500 मीटर आहे. संगीताच्या घरापासून स्कूलचं डिस्टन्स हे 1200 मीटर आहे आणि शीतल आणि प्रशांतच्या घरापासून स्कूलचं डिस्टन्स हे 1300 मीटर आहे. अंडरस्टूड. तर मग शीतल आणि प्रशांत शाळेला निघत असतात. त्यावेळेस शीतल प्रशांतला म्हणते की प्रशांत तू डायरेक्ट शाळेकडे जा, म्हणजे तू ह्या पाथनी किंवा ह्या पाथनी तू स्कूलला जा आणि मी संगीताला घेऊन स्कूलला येते. अंडरस्टूड. तर मग शीतल काय करते, संगीताच्या घरी जाते, संगीताच्या घरापासून कुठे जाते, ते स्कूलला जाते. मग आता इथं कन्सेप्ट येते आमची डिस्टन्सची. व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ बाय ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टनं ॲक्च्युअल किती पाथ ट्रॅव्हल केला आहे त्यालाच काय म्हणतो, डिस्टन्स. आता मी जर तुम्हाला म्हटलं की शीतलनं ॲक्च्युअल किती डिस्टन्स पार केली हो, तिनं पहिल्यांदा काय केली, संगीताच्या घरी गेली म्हणजेच 500 मीटर ट्रॅव्हल केली. नंतर संगीता आणि शीतल कुठे गेली, स्कूलला गेली, म्हणजे 1200 मीटर गेली. म्हणजे शीतल आहे, या शीतलनं ॲक्च्युअली किती डिस्टन्स पार केली हो, 500 प्लस 1200. म्हणजे शीतलचं डिस्टन्स किती झालं हो, शीतलने डिस्टन्स किती कव्हर केली, जवळपास 1700 मीटर एवढं डिस्टन्स काय केली, शीतलनं कव्हर केलेली आहे. मग डिस्टन्स काय आला का, डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ बाय ॲन ऑब्जेक्ट. ॲक्च्युअली आम्ही किती ट्रॅव्हल केलोय त्यालाच काय म्हणतो आम्ही, डिस्टन्स असं म्हणत असतो. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेण्यापूर्वी काय करूया माहिती का, आपण डिस्प्लेसमेंट पण पाहून घेऊया लगेच. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही गोष्टी एक्झाम्पलवरती खूप डिपेंड आहेत. अंडरस्टूड. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन starting point and ending point. What is displacement? Displacement is the shortest distance between starting point and ending point. आपण शीतलचं एक्झाम्पल पाहूया. शीतलनं काय केली हो, ह्या पॉईंट पासून चालू केली, ए पॉईंट पासून ती कुठे गेली, बी पॉईंटला गेली, बी पासून ती कुठे गेली, सी पॉईंटला गेली. ठीक आहे ना. तर ॲक्च्युअली शीतलला डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला 500 मीटर लागले, बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी त्याला 1200 मीटर लागले. बरोबर आहे ना. पण डिस्टन्स काय कळाला की ॲक्च्युअल शीतलनं 500 आणि 1200 म्हणजे 1700 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केली. तर हे झालं डिस्टन्स. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, डेफिनेशन बघा, दॅट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स. काय म्हणतोय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट, हा काय हो शीतलचा स्टार्टिंग पॉईंट, अँड एंडिंग पॉईंट. परत सांगतोय बघा बरं का, शीतलचा स्टार्टिंग पॉईंट काय हे आहे आणि ते कुठं जाऊन थांबली, स्कूलला जाऊन थांबली. या दोघांमधला जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सलाच काय म्हणतो आम्ही, डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. आता उदाहरणार्थ जर पाहायचं गेलं तर स्टार्टिंग पॉईंट शीतलचा ए आहे, एंडिंग पॉईंट शीतलचा सी आहे. तर या दोघांमधला डिस्टन्स किती आहे हो, 1300 आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट काय झालं, शीतलचं डिस्प्लेसमेंट काय झालं,
शीतलचं डिस्प्लेसमेंट काय झालं? डिस्प्लेसमेंट ऑफ शीतल इज 1300 मीटर. कशाहून काय आला आम्हाला? दॅट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट, दॅट इज 1300 मीटर. अंडरस्टूड? तर दॅट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया अजून. आता फॉर एक्झाम्पल एक कार आहे. कार ए पॉईंट पासून कार कुठे चाललेली आहे? बी पॉईंट पर्यंत चाललेली आहे. ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जाण्यासाठी त्या कारचं डिस्टन्स आहे 500 मीटर. आणि तीच कार ती कार काय केली? ए पासून बी पर्यंत गेली आणि परत बी पासून ती कुठं आली? ए पर्यंत आली. अंडरस्टूड? तर मी काय सांगतोय परत आहे का बरं का. एक कार आहे, ते कार 500 मीटर ए पासून बी पर्यंत गेली आणि परत बी पासून ए पर्यंत आली. तर ऍक्च्युली त्या कारनं डिस्टन्स किती कव्हर केली हो? डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. डिस्टन्स मीन्स ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. ॲक्च्युअल म्हणजे काय? पहिल्यांदा ती कार 500 मीटर ट्रॅव्हल केली, परत ती कारनं 500 मीटर ट्रॅव्हल केली. म्हणजेच काय हो? 500 प्लस 500. डिस्टन्स किती कव्हर झाली त्या कारनं? 1000 मीटर एवढं डिस्टन्स काय केली त्या कारनं? कव्हर केली. मग इथं जर कंडिशन पाहिली आपण डिस्प्लेसमेंटची, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट तुम्हाला सांगताना काय सांगितलं होतं? डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. तर कारचा स्टार्टिंग पॉईंट काय? ए आहे. कुठे गेली? बी ला गेली. बी पासून परत कुठे आली? ए ला झाली. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पण ए आणि एंडिंग पॉईंट पण त्या कारचा काय हो? ए आहे. तर ए आणि ए मधला डिस्टन्स जर पाहायला गेलं तर उत्तर काय आहे तो? 0. तर या कारचं डिस्प्लेसमेंट काय? 0 आहे. बिकॉज द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट, व्हॉट आर द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट इज 0. बिकॉज कार ज्या ठिकाणातून निघाली होती त्याच ठिकाणी ती परत आल्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे हो? 0 आहे. त्यामुळे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचं मला तुम्हाला जर फरक कळाला असेल तर डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ अँड डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉईंट. तर तुम्हाला जर आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, राईट द डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, असा जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर पहिल्यांदा काय करायचं? आपण डेफिनेशन लिहायची. ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ and it is the shortest distance between starting point and ending point. Understood? Distance may be 0 or तर डिस्टन्स हे स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स हे काय हो? स्केलर आहे. आणि डिस्प्लेसमेंट काय हो? वेक्टर क्वांटिटी आहे. तर मी तुम्हाला स्केलर आणि वेक्टर काय मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. ठीक आहे ना? तर डिस्टन्स इज ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ, डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉईंट. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. अंडरस्टूड? तर मी स्केलर आणि वेक्टर हे काय मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. ठीक आहे? तर काय आलं तुम्हाला डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण तात्पुरता लगेच. ठीक आहे ना? आता एक सर्कलमध्ये वस्तू आहे, सर्कलमध्ये एक वस्तू आहे. ए पॉईंट पासून निघाली आणि परत ते एक राऊंड मारून कुठं आली? ए पॉईंटला चाली. तर त्या वस्तूचं डिस्टन्स किती? ॲक्च्युअली डिस्टन्स म्हणजे काय हो? ॲक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. अंडरस्टूड? तर ह्या वस्तूने काय केली हो? एवढा एरिया कव्हर केली. कोणता? एका वस्तूने ए पासून चालू केल्यानंतर ती वस्तू परत कुठं आली? एलाच आली. त्यामुळं त्या वस्तूने काय केली हो? एवढा एरिया कव्हर केले. म्हणजे इथून निघाल्यानंतर ते परत कुठं आली? इथं आली. तर ॲक्च्युली ह्या वस्तूने एवढा एरिया कव्हर केला म्हणजे काय हो? सर्कलचा एरिया किती असतो तुम्हाला माहिती का? सर्कलचा एरिया असतो 2πr. अंडरस्टूड? कळतंय? तर डिस्टन्स ह्या वस्तूने डिस्टन्स किती कव्हर केली? ह्या वस्तूने डिस्टन्स एवढा कव्हर केली. तर डिस्प्लेसमेंटचं काय सांगता येईल तुम्हाला? डिस्प्लेसमेंट काय सांगता येईल? ह्या पॉईंट पासून चालू केल्यानंतर ती गाडी परत कुठं आली? त्याच पॉईंटला आली. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट पण एच आहे, एंडिंग पॉईंट पण एच आहे. त्यामुळे त्यामध्ये डिस्टन्स किती असणार आहे हो? 0 असणार आहे. अंडरस्टूड? तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तुम्हाला कळालं असावं अशी अपेक्षा पकडून आपण नेक्स्ट लेक्चर
नेक्स्ट डेला पाहूया. अंडरस्टूड. तर एक वेळेस तुम्ही नोट करून घ्या आणि वाटल्यास स्क्रीनशॉट मारून घ्या. अंडरस्टूड. तुम्ही तुमच्यासमोर व्यवस्थित ठेवलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. अंडरस्टूड. आणि पेज नंबर 1 and 2 पुस्तकामधला तुम्ही वाचून घ्या. चॅप्टर चालू केल्यानंतर चॅप्टरचा पहिला पेज आणि चॅप्टरचा सेकंड पेज तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला या गोष्टी खूप क्लिअर होतील. अंडरस्टूड. प्रत्येक गोष्टी आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करू शकत नाही आणि आपण ह्या गोष्टी व्यवस्थित रेग्युलर पाहणार आहोत. ज्यावेळेस आपलं रेग्युलर क्लासेस चालू होईल त्यावेळेस आपण ह्या गोष्टी परत शिकवणार आहोत. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी फक्त तुमच्या कानावरून जाव्यात ह्यासाठी आपण हे ऑनलाईन लेक्चर्स चालू केलेले आहेत. अंडरस्टूड. तर गुड डे, टेक केअर अँड स्टे होम अँड सेफ फ्रॉम कोरोना डिसीज. अंडरस्टूड. ओके, बाय बाय. Make me clear.